समोरचा खूप चांगला सन्मान हा संघ करण्यासाठी जाणला जातो. आता मैदानाच्या आतमध्ये आपला खेळ आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना आपली टुर्नामेंट स्वतः आयोजन कमिटीची टीम मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय विकास पाटील स्मृती चषकामध्ये अंतिम दिवसामध्ये पहिली मॅच खेळताना आहे. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला सकाळच्या 9च्या सत्रामध्ये आणि कालच्या दिवसापासून केलेली मेहनत म्हणजे ही मेहनत फक्त कालच्या दिवसापासून आपल्याला ग्राउंडवरती दिसले. त्याच्या आधी मागच्या आठवड्यापासून कष्ट केलेले मैदानासाठी त्याआधी महिनाभर टुर्नामेंटची तयारी संपूर्णतः आता केलेली मेहनत संघर्ष मैदानाच्या आतमध्ये विकास 11 बॉईज गोलंदाज गोलंदाजी मारवरती सज्ज. तपन राजेश आणि कुणाल या तिघांपैकी कोणीही जर का झेल पकडला तर सार्थक नवाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावेने श्री गणेश येतोय. डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला खेळून काढलं. चांगला चेंडू होता. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढलं. 2 चेंडूंचे आतापर्यंत खेळ झाले. 2 धावा धावफलकावरती. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण भुईगावकडून खेळताना पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करते. राहतील दूर चेंडू जातोय. 1 बाउंस सीमारेषा वार चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने वेगाने चेंडू यष्टांवरती नेम साधण्याचा प्रयत्न पण सिंगल कंप्लीट. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती. तर एका चौकाराने जर का आपण धावफलक विचार केला 5चा 9चा इशारा येतोय. फेकीसाठी या गोलंदाजाला धाव काढले गेले. याचं फेकी बॉलर म्हणून गोलंदाजाला घोषित करण्यात आले. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा. आदित्यने जर का झेल पकडला तर योगेशजी वजे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आले. आदित्यची चर्चा सातत्याने या मैदानावरती खेळली जाते आणि विकास 11 बॉईज कडून खेळताना खूप चांगली कामगिरी नेहमी हा खेळाडू करतो. येस येस पेनल्टी सर या ओव्हर झाल्यानंतर सांगतो. 3 रनची पेनल्टी असेल. 3 रनची पेनल्टी असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये प्रयत्न चालू आहेत. एका हाताने चेंडूला आत ढकलण्याचे पण हाताच्या वरतून चेंडू जातोय. स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करणारा दमदार षटकार. निघाली खूप चांगले प्रयत्न केले होते स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने. शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूला पाहिलं होतं आणि एका हाताने आत ढकलण्याचा प्रयत्न केला होता.
बघा एका षटकारानंतर फलंदाजाला सुद्धा माहिती आहे कशा प्रकारे सिंगल येणं डिफेन्स करून खेळणं. त्या चेंडूला चांगला चेंडू होता. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलो तर 15 धावा होत्या. त्या 3 रन पेनल्टीच्या ऍड केल्या जातील आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण 18 रन स्कोर कार्ड 18 धावा. आपलं सुद्धा विकास स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. गोलंदाजी मारवरती कौस्तुभ सज्ज होताना बघा पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंगचा नजारा भुईगावने दाखवलाय आणि जी स्टार्ट पाहिजे होती ती फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघासाठी धावफलकामध्ये आपण पाहतोय. 18 धावाचं पहिलं षटक आलेला तो षटकार तरपंचचे प्रयत्न खूप चांगले होते पण त्या षटकाराने धावफलक वेगाने पुढे सरकलं. 18 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आता नाही करणार चूक. तपान येतोय चेंडू खाली टिपतो एक चांगला झेल. संपला इकडे फलंदाजाचा खेळ. गडीबाद. थँक्यू. बंदी पकडलेला कॅचसाठी पारितोषिक आले. 500 रुपयाचं पारितोषिक आले सार्थक पाटील यांच्याकडून. खूप चांगला झेल होता बघा. त्याआधी त्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पार गेला होता. त्या चेंडूवरती झालेलं कनेक्शन खूप चांगलं होतं. इथून थोडीशी पॉवर कमी जनरेट झाली होती आणि त्या कारणास्तव तप्पन सुद्धा तिकडे सज्ज होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू हवेमध्ये होता. त्या चेंडूला प्रॉपर पाहिलं होतं आणि खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जातो. 18 धावफलकावरती. दुसरा चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड करतील. निर्धाव चेंडूची सांगता होताना 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मारवादी कौस्तुभ आणि कालच्या दिवसापासून केलेली रणनीती. डान्सिंग राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली एज लागून चेंडू मागे निघून जातोय. सर्व यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि एकही धाव नाही येते. कौस्तुभने कालच्या दिवसामध्ये केलेली रणनीती त्या रणनीतीसोबत मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची रीती सुद्धा खूप चांगली आहे. लगातारचे 3 चेंडू 3 डॉट चेंडू हाताळल्यात आपल्या संघासाठी. सरगा कौस्तुभने मेडन ओव्हर टाकली तर योगेशजी वजेसर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय. चैतन्य आणि गंधारजी USA यांच्याकडून कौस्तुभच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सनसेक्स वाढताना ऑफ साइडला चेंडूला हलक्या हाताने ढकलून काढलं. चेंडू मागे जातोय. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा जर का विचार केला तर 19 धावा. बऱ्याच वेळानंतर धावफलक पुढे सरकताना कौस्तुभनी जे पहिल्या षटकामध्ये आलेल्या जास्त धावा आहे ना त्यावरती रोख लगावले. कौस्तुभला आणलं सुद्धा त्यासाठी होतं की जे पहिलं षटक होतं ते थोडंसं महाग होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मिळालेली फ्लाइंग स्टार्ट रोख लगावणं गरजेचं होतं. तिला रोख लगावण्याचं कार्य कौस्तुभने केले. पुन्हा एकदा लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईकवरती येताना सुशांत.
सुशांत जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू मागे जातोय, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करताय, चेंडू हातामध्ये होते, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, कौस्तुभच्या हातामध्ये फेकी नाही गॅदर होत आहे. फेकी यष्ट्यांपासून थोडीशी लांब होती, फेकी हातामध्ये नाही गॅदर झाली. 2 धावा सुद्धा कंप्लीट. 5च्या चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावफलकार धावा आपण पाहतो 21 धावा. प्रत्येक षटकारासाठी कॉर्मॅक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ऋषिकेशजी जोशी यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण पाहू शकता सुशांत साठी क्षेत्ररक्षण सुद्धा थोडंसं बदल होताना पाहतोय आपण. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण मध्ये 21 धावा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 21 धावा. धावफलकार 21. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. शेवटच्या चेंडूवरती जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलंय मागे डिक्लेअर झोन मध्ये. बॉल द्यायचा आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय. 22 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. घेऊया ब्रेक. ऐकूया एक संगीत. आदित्यच्या प्रत्येक विकेटसाठी मंदारजी विकास पाटील सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मारवरती आदित्य आहे. आदित्यच्या प्रत्येक झेलसाठी सुद्धा योगेशजी वजे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आदित्य असा एक गोलंदाज ज्यांनी विकास 11 बोईन्स कडून खेळताना खूप चांगली कामगिरी या संपूर्ण हंगामामध्ये केले आणि एक मुख्य गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे आपण नेहमी पाहतो धावफलकावरती रोख लगावण्यासाठी जाणला जातो. 22 धावा. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा येतोय. प्रत्येक षटकारासाठी कॉर्मॅक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहतोय. डीप वरतून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. वेगाने आले. फेकी यष्ट्यांच्या जवळ. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येत आहे. टप्पा पडल्यानंतर थ्रो मैदानाच्या आतमध्ये खालच्या बाजूने उसळी नाही घेतली त्या चेंडूने आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 24 धावा धावफलकार आपण पाहतोय. चैतन्य आणि गंधार USA यांच्याकडून आदित्यच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पंचवीस धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतील. सव्वीस धावा धावफलकार दी.
3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले 26. तीन चेंडूचा आतापर्यंत स्कोर 3 चेंडूचा खेळ झाला 26. 26 धावा. ते आपण पाहू शकता जे धावफलक वेगाने पुढे जात होते थोडंसं संत गती दिले. टप्पा पडल्यानंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये उसळी घेणारा आखो टप्प्याचा चेंडू सरळ मागे निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 26. प्रत्येक डॉटसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे मंदारजी विकास पाटील यांच्याकडून आणि आदित्यच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. चांगला टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ आणि आदित्य नाईक यांच्या खात्यामध्ये 1000 रुपये ऍड होताना. सार्थक पाटील नवाळे यांच्याकडून कुणालच्या या कॅच साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये विकास 11 बॉलिंगचा संघ खेळतोय. प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि आपल्या खेळाडूंना आपण पाहू शकता पारितोषिकांचा वर्षाव होताना प्रोत्साहित केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. पण एका बाजूला भुईगाव संघ केलेली स्टार्ट खूप चांगली होती पण त्या स्टार्टला कायम ठेवण्याचा प्रयत्न नाही केलाय. धावफलक आपण पाहू शकता 18 नंतर थोडंसं शांत आणि संयम होताना 26 धावा. बैट का किनारा पंचांचं बोट हवेमध्ये. विकेट कीपर का पुरेपूर सहारा मिलते हुए अजून एक विकेट. अजून 1000 रुपये आदित्य नाईक यांच्या खात्यामध्ये ऍड होताना. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन होताना. विजय कुणालजी जो झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला होता त्यासाठी सन्मान्य चित्राजी पाटील मॅडम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. आदित्यने ज्याच्यासाठी आदित्यला आणलं होतं ते खूप चांगलं षटक. 26 धावा 26. चैतन्य आणि गंधार USA याच्याकडून प्रथमच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अको टप्प्याचा चेंडू होता. ऑफ साइडला डीप मध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. त्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतायत पण चेंडू जातोय. 1 बाउन्स. सुशांतच्या बॅट मधून दणदणीत चौकार. थँक्यू 3030 धावा धावफलकावरती. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे जातोय. कशा प्रकारे आत येतोय बघा. निर्धाव चेंडूची सांगतात. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 30 धावा. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाज स्वतः जर का चेंडू खाली आला चांगला झेल टिपलाय. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळ. अमितजी नाईक सर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रथमनी जर का विकेट हॅट्रिक घेतली तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये भुईगाव संघ ती फ्लाइंग स्टार्ट होती. जे धावफलक वेगाने पुढे चालत होते त्याला संपूर्णतः रोख. कौस्तुभचं ते षटक दुसरं तिथे मात्र 4 धावा. त्याच षटकाला कंटिन्यू केलं आदित्य नाईक. खूप चांगली गोलंदाजी त्यासाठी कौस्तुभनी दिलेली ती आपल्या धावफलकावरती शांत आणि संयम रोख लगावला. खूप चांगला खेळ होता आणि त्यालाच कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात प्रथम सुद्धा.
30 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. भुईगाव संघ येणाऱ्या बघा पैसे सुद्धा जमा झालेत. गयंदार आणि चैतन्य US यांच्याकडून 1000 रुपये प्रत्येक विकेटसाठी आल्यात. प्रथम ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेत. दोघांचा मनापासून आभार असतील. टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे निघून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा आहे. बघा 2000 रुपये आदित्य नाईक यांच्या अकाउंटला ट्रान्सफर सुद्धा केले गेलेत. कंधार USA. बत्तीस धावा 32 रन स्कोर कार्ड. 3.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. बत्तीस धावा. कुणाल राजेश आणि सुनील यांनी जर का झेल टिपला तर योगेश जीवाजी यांच्याकडून 500 रुपये. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून जातो. यष्टीरक्षक येणारा प्रत्येक डॉट थोडासा दबाव वाढते. धावफलकावरती ची संत गती आधी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रथम 32 धावा 4 चेंडूंचा खेळ झालाय. ऑफसाइडला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतात. राहतील थोडेसे दूर. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार. चौकार. छत्तीस धावा प्रत्येक षटकारासाठी कॉर्मॅक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लगावण्यात आलंय. शेवटचा अंतिम चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फलंदाज त्याला कशा प्रकारे आपण पाहू शकता रीड केलं होतं. जो स्टान्सचं पोझिशन होता त्याला प्रथमनी रीड केलं होतं आणि गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारे शेवटचा चेंडू हाताळला. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावफलकार धावा आपण पाहतोय 36. 36 वरती धावफलक स्थिरावला जाते. 37 धावांचं टार्गेट असणार आहे. 37 इज द टार्गेट फ्रॉम टीम विकास 11 बॉलिंग्स. खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोडं क्रिकेटचे सारे कर्णधार. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. खूप चांगलं गाणं आपण ऐकत होतो. स्वर्गीय विकासजी पाटील चषक यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आहे. सातत्याने ही स्पर्धा आपण पाहतोय. 4थ्या वर्षामध्ये आपण आहेत आणि खूप चांगलं आयोजन आहे. मागचे 3 वर्ष झालं कशा प्रकारे विकास 11 बोईंची टीम संपूर्णतः दखल घेते की आमच्या स्पर्धेमध्ये आम्ही काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करू आणि खूप चांगली प्रगती दरवर्षी साधताना दिसते. इथून बघा प्रेक्षकांसाठी एक पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये 1 वाजल्यापासून नाव नोंदणी सुरू होणार आहे. 1 वाजल्यापासून प्रेक्षकांनी ती नाव नोंदणी करायची. लक्की ड्रॉसाठी आपण 2 विनर काढणार आहोत. लक्की ड्रॉच्या विनरसाठी कूलर असणार आहे. ती नाव नोंदणी 12:30-1 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ती 5 वाजेपर्यंत
प्राइज डिस्ट्रीब्युशन मध्ये त्या 2 चिठ्ठ्या काढल्या जातील. कोण संपूर्णतः स्पर्धेमध्ये कोणता प्रेक्षक खेळाडू असू दे तो लकी ड्रॉचा विनर असणार आहे. लकी ड्रॉ साठी जितका उन्हाची म्हणजे ताबा मैदानाच्या आतमध्ये जास्त आहे ना गरमी, मग एक मॅन ऑफ द मॅच द्यायचा होता. तेजस आहे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, बिंदास सीसी. तेजसच्या प्रत्येक षटकारासाठी सुमितच्या प्रत्येक षटकारासाठी 5,000 रुपये. विपुलजी नाईक सर US यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी कॉर्मॅक यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. भुईगाव संघासाठी हार्दिकच्या प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आणि चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मंदार पाटील USA यांच्याकडून पारितोषिकांचा वर्षाव आहे मैदानाच्या आतमध्ये. $37 धावांचा पाठला करायचा आहे, 37 धावांचा येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. पहिला चेंडू अखोटप्पाचा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत फेकी थोडीशी खराब आणि आपण पाहू शकता सर्कलच्या आतमध्ये चेंडू होता तरी सुद्धा गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धाव्यांनी श्री गणेशा होतोय. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाले, 2 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अखोटप्पाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, धावफलकर धावा आपण जातोय 3 धावा. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ 3 धावा धावफलकावरती. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड करतील. फेकी होईपर्यंत 1 धाव धावफलकामध्ये ऍड होताना 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 4 धावा धावफलकावरती. ऑफ साइडला चेंडूला हलक्या त्याने फक्त दिशा दाखवली. अखोटप्पाचा चेंडू होता, चेंडू मागे बॅनरला अभिवादन करतोय डिक्लेअर झोन मध्ये. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, धावफलकार धावा आपण पाहतोय 5 धावा.
चेंडू मागे जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. हार्दिकच्या प्रत्येक षटकारासाठी योगेश वजे सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. सुटलाय झेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते आणि फेकी थोडीशी खराब आहे. सर 2 धावा आहेत. 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 7 धावा. तेजस बिंदास सीसी कोफराड. तेजस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच टी शर्ट अँड ट्रॉफी. टी शर्ट आणि कॅप देऊन तुमचा इथे गौरव करण्यात येईल. तेजस दिनेशजी वजे सर यांच्या शुभ हस्ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 7 धावा. गोलंदाजी मारवरती हार्दिक. सुमित आणि हार्दिकची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना 7 धावा आल्यात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. 10-10चा रन रेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. इथून सोपं नसणार आहे कारण की सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय धावांचा पाठला नाही होत आहे. थोडंसं कठीण होत आहे. पण ते धावफलक जर का 30चा प्लस असेल 30+ जर का ते धावफलक असेल तर थोडंसं कठीण होते. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला रणनीती आखावी लागेल. एक संघ आहे जो घरच्या मैदानावरती खेळतोय विकास 11 बोईंचा संघ. दुसऱ्या बाजूला भुईगाव संघ त्यांना 2 हात करतोय. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 30 धावा. सरळ 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 चेंडू टप्पा पडून यष्ट्यांचा वेध घेतोय. पहिल्या चेंडूवरती हार्दिकने विकेट घेतले. गडीपाद. पायाला माझ्या पैठण द्याल का, पैठण द्याल का, पायाला माझ्या पैठण द्याल का, पैठण द्याल का. सात धावा धावफलकावरती. येणारे 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. तर 17 नंतर तो खतरा निर्माण होतोय विकास 11 बोईंच्या संघावरती एका बाजूला. तर दुसऱ्या बाजूला भुईगाव संघ तो विकेट आलाय. नवीन फलंदाज प्रीत मैदानाच्या आतमध्ये जाताना स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे जातोय. पंचामच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना बघा विकाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतायत पण त्या दिशा थोडीशी चुकली जाते. 8 धावा धावफलकावरती. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. फुल टॉच चेंडू ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत. चेंडूला पकडतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत हार्दिक पण स्वतःला थांबवणं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. बघा सिंगलने धावफलक पुढे सरकतं.
दोन चेंडूंचा खेळ झाले 9 धावा. इथून एका बाजूला विचार केला तर विकास इलेव्हन बोईंचा संघ मैदानाच्या आत ती रणनीती करावी लागेल की पहिल्या 2 षटकामध्ये सरका 37चा पाठला करायचा आहे तर तुम्हाला किती धावा करणं गरजेचं आहे. आणखी पहिल्या 12 मध्ये जितक्या धावा येतील त्या नंतरच्या 12 मध्ये करताना थोडंसं कॉन्फिडन्स बिल्ड असणार आहे. त्यासाठी पहिल्या 12 मध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचे असणार आहे. हार्दिक एका बाजूला सलामीवीर बॅटर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीप वरतून वेगाने चेंडू खाली आल्यात. टिपलाय चांगला जे संपलाय हार्दिकचा खेळ. हार्दिक बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. प्रत्येक विकेट साठी कॉर्मॅक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि 2 विकेट सुद्धा आल्यात. नवीन फलंदाज प्रथम मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 9 धावा. प्रथम मध्ये क्षमता. इथून संघ थोडासा विकट परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे बाहेर काढायचे प्रथमला माहिती आहे. इथून आपण पाहू शकता 9 चेंडूंचा खेळ झाला आणि 9 धावा धावपळ करते. सिंगलला महत्व दिलं जाते. प्रथमच्या प्रत्येक षटकाराला योगेशजी वजे सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू ऑफसाइडला कट केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतायत. फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळ धावा आपण पाहतोय 10-10. येणारे 14 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. इथून येणाऱ्या 2 चेंडूवरती जर का एखादा मोठा फटका आला तर ते धावफलक वेगाने पुढे सरकेल. मग तो दबाव थोडासा कमी असेल पण तो मोठा फटका खेळताना जर का डॉट आला तर तोच दबाव वाढणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. याच गोष्टी चर्चा केली जाते. जर का तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळायचे आहेत जो फटका तुम्ही बॅटमधून एक्झिक्यूट करतायत अशा प्रकारे बॅट आणि बॉलचं कनेक्शन होणं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. अन्यथा सिंगलनी संतुष्ट व्हावं लागतं मग. आणि तोच जर का मोठा फटका खेळताना आला तर तो डॉट मध्ये प्रेशर तो दबाव वाढवणारा असतो. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा आपण पाहतोय 11-11. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. विकास इलेव्हन बोईंग संघ डिक्लेअर मध्ये गेलाय. चेंडू डिक्लेअर मध्ये ट्रॅव्हल झालाय. मानसवाजे USA प्रथमच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आणि चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तिसरं षटक घेऊन आधी येऊया ब्रेक. ऐकूया एक संगीत. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. थँक्यू बोईंज गावी भरला विकास पाटील स्मृती चषक. स्वर्गीय विकासजी पाटील यांच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने गेली 4 वर्ष या स्पर्धेचं आयोजन करण्याचा प्रयत्न विकास इलेव्हन बोईंगचा संघ करतोय आणि खूप चांगली स्पर्धा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा मात्र 12. येणाऱ्या 12 मध्ये 25. अखो टप्प्याच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू गाडी येण्याचा प्रयत्न करतायत. खूप चांगला झेल टिपला जातोय. संपलाय प्रथमचा खेळ. विकेटचं बदल गडी बाद.
षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोडं क्रिकेटचे सारे कर्णधार. देवगण दोन पूर्णांक एक चेंडूचा आतापर्यंत 12 धावा धावपळ करती. येणारे 11च्या आधी 5 चेंडूमध्ये किती धावा असतील ते जास्त महत्वाचे आहे. पुन्हा एकदा चेंडू बॅटची एच लागून मागे निघून जातोय. रक्षकाच्या डोक्याच्या वरतून येणारे 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. बघा तिसरं षटक आहे, एक महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला दबाव नसेल पाहिजे शेवटच्या षटकामध्ये. तर येणाऱ्या 4 चेंडूवरती निदान 2 फटके विकास 11 बोईंच्या बाजूने. पण दुसऱ्या बाजूला भुईगाव संघ सहजासहजी मोठे फटके नाही घेऊन देणार आहे. अखो टप्प्याच्या चेंडूवरती पुरेपूर प्रहार घेण्याचा प्रयत्न, समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. मात्र सिंगल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला 14 धावा. येणारे 9 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. 9 चेंडू 23 धाव्यांची गरज. येणारे 3 चेंडू. मॅच कोणत्या दिशेने वळते, मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणारे 3 चेंडू असतील. शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या जातील हे दाखवणारे येणारे 3 चेंडू. कौस्तुभमध्ये क्षमता आहे, कौस्तुभमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, पण इथून ती क्षमता दाखवण्यासाठी, तो कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी पहिला मोठा फटका विकास 11च्या डगआउटमध्ये गरजेचा आहे. पुन्हा एकदा अखो टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी खराब आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. कॉर्मॅक यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं सुद्धा पारितोषिक आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा आपण पाहतोय 16. मॅचचं इक्वेशन विकास 11 बोईंच्या बाजूने बघायला गेलं तर बॉल टू बॉलचं इक्वेशन चालू आहे, पण दुसऱ्या बाजूला भुईगाव संघ धावा नाही, हात खोलण्याची संधी नाही देत आहे आणि गोलंदाजी मारवरती तिसरं षटक वंदन आहे. खूप चांगलं षटक हाताळताना मोठा फटा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मधून क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न करत होते. कौस्तुभच्या बॅट मधून एक दमदार षटकार. गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. डबल टू 22 22 धावा. कौस्तुभच्या बॅट मधून एक महत्वाचा षटकार आला, ज्या षटकाराची विकास 11 बोईंग संघाला गरज होती. योगेश वाजे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी आलंय. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला घेऊन काढले. डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सुद्धा कंप्लीट होताना मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आहे 24-24. येणारे 6 चेंडू. 13 मेराची कहाणी आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आधी ऐकूया डीजे मार्फत संगीत.
मैदानाच्या आतमध्ये कोण घुमणार, कोण डोलणार, कोणता संघ, कोणता प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये नसताना दिसणार आहे. 6 चेंडू 13 धाव्यांची गरज. 6 चेंडू 13 मेराची कहाणी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विकास 11 बॉईज जो संघ घरच्या मैदानावरती खेळतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय भुईगावचा संघ. त्यांना 2 हात करण्यासाठी मॅचचं इक्वेशन शेवटच्या षटकापर्यंत 6-13. कौस्तुभच्या बॅटमधून आलेला तो षटकार या मॅच मध्ये विकास 11 बोईंग संघाला परत आणण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. येणारे 5 चेंडू 12 धाव्यांची गरज. कोणाचे वाचतील या मॅच मध्ये 12 पाहावं लागेल. एका बाजूला विकास 11 बोईंज आहे तर दुसऱ्या बाजूला भुईगाव संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती कौस्तुभ येतोय. कौस्तुभच्या बॅट मधून आलेला तो षटकार. कौस्तुभचा कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा किनारा लागून चेंडू जातोय मागे सरळ बॅनरच्या बाहेर डिक्लेअर झोन मध्ये. गोलंदाजी मारवरती आपण पाहतोय श्रेयसला सुद्धा 4 चेंडू 11 धाव्यांची गरज. 4-11 मध्ये मोठे फटके खेळावे लागतील पण श्रेयस सुद्धा सांगतोय की इझिली मोठे फटके नाही मारून देणार. 4 चेंडू 11 धाव्यांची गरज. मॅच मध्ये रंगत. एका बाजूला विकास 11 बॉईज तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भुईगावचा संघ 2 हात करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढतोय. श्रेयस गोलंदाजी मारवरती. गतीमध्ये परिवर्तन केलं. प्रीतला चेंडू नाही समजला. कशा प्रकारे आपण पाहू शकता उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. त्या चेंडूवरती कशा प्रकारे फक्त हलक्या हाताने घेऊन काढलं आणि त्या गतीमध्ये परिवर्तन केलं. 3 चेंडू 10 धाव्यांची गरज. 3-10 मध्ये आपण पाहू शकता गोलंदाजी करताना श्रेयस हात खोलण्याची संधी नाही देत आहे. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल. इथून रणनीती हीच होती की पहिल्या 3 चेंडूवरती भुईगाव संघ मोठे फटके नाही घेऊन द्यायचे आहेत. पण दुसऱ्या बाजूला विकास 11 पहिल्या 3 मध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा होता. 3 चेंडू 10 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा प्रेशर आहे, हा दबाव आहे. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आल्यात. एक चांगला झेल टिपला जात आहे आणि कॉर्बॅक यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. घडीपात. थँक्यू डीजे. येणारे 2 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 2-10चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये विकास 11 बॉईंग संघ. मॅच त्यांच्यापासून थोडीशी लांब जाताना 2 चेंडू 10 धाव्यांची गरज. बघा 2-10 मध्ये आदित्य नाईक मध्ये क्षमता आहे तो मोठे फटके खेळण्याची. आदित्य नाईक जर का या चेंडूवरती मोठा फटका खेळेल तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच विकास 11 बॉईंग च्या बाजूने असेल. पण दुसऱ्या बाजूला भुईगाव संघ गोलंदाजी मारवरती श्रेयस हात खोलण्याची संधी नाही देत आहे. 2 चेंडू 10 धाव्यांची गरज. 2 चेंडू 10 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज आदित्य नाईक ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती संघाला. परेश वजेकडून आज जर का या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपयाचा पारितोषिक. खोलवा टप्प्याचा चेंडू जे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ब्रह्मास्त्र. केव्हा त्या ब्रह्मास्त्राचा वापर करायचा आहे हे प्रॉपर माहिती होतं गोलंदाज श्रेयसला आणि तो चेंडू हाताळला होता. आपण पाहू शकता खोलवा टप्प्याच्या चेंडूवरती हात खोलण्याची संधी नाही होती आदित्यला. चांगला प्रयत्न केला होता स्ट्रेटच्या दिशेने मारण्याला पण लॉंग ऑन वरतून क्षेत्ररक्षक सरळ वेगाने चेंडूवरती आले आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 चेंडू 8 धाव्यांची गरज. विजयाच्या दिशेने भुईगाव संघ जातोय. विकास 11 बॉईज संघ घरच्या मैदानावरती खेळताना थोडासा संघ अडथळीमध्ये आहे. संघर्ष करावा लागतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार. आदित्यला मैदानाच्या आतमध्ये पाठवताना झालाय का उशीर. आदित्यच्या बॅट मधून आलेला तो षटकार पण उशीरा येतोय. भुईगाव संघ विजेतेपद. अभिनंदन. खूप खूप पराभवाच्या छायामध्ये जावं लागते. विकास 11 बॉईज हाडलक. चला कर्णधार लगेच टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. बिंदास सीसी कर्णधार आपण टॉस्का बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. बिंदास सीसी अँड भुईगाव दोन्ही कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये पाठवायचे. बिंदास सीसी आणि भुईगाव.